पितृपक्षात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे। पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखला जातो। भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात। या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जातात जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही। पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करतात। सर्व पित्री अमावस्येला महालया अमावस्या, पितृ अमावस्या किंवा पितृपक्ष अमावस्या असेही म्हणतात। या दिवशी पूर्वज पृथ्वीला निरोप देतात। यावर्षी सर्व पित्री अमावस्या 2 ऑक्टोबर 2024 रोजी बुधवारी आहे। अमावस्या तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:39 सुरू होईल आणि 3 ऑक्टोबर रोजी रात्री 12:18 समाप्त होईल। पंचांगानुसार पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी कुतुब, रोहिण इत्यादी शुभ मुहूर्त पाहिले जातात। श्राद्ध संबंधित विधी दुपारच्या शेवटी करावेत। श्राद्धाच्या शेवटी तर्पण केले जाते। कुतुब मुहूर्त हा सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 पर्यंत असणार आहे। तर अप्राहा काळ हा दुपारी 1:20 ते दुपारी 3:42 पर्यंत असणार आहे। पंचांगानुसार अमावस्या तिथीला अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथी आणि चतुर्दशी तिथीला मृत्यू झालेल्या पितरांचे श्राद्ध केले जाते। जर एखाद्या व्यक्तीला असलेल्या तिथीला श्राद्ध करायला जमत नसेल, काही अडचण असेल तर तो अमावस्या तिथीला श्राद्ध करू शकतो। अमावस्या तिथीला श्राद्ध केल्याने पितरांचा आत्मा प्रसन्न होतो असे मानले जाते। ज्या पितरांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचेही श्राद्धही अमावस्या तिथीला करता येतात। आणि पितृदोष टाळण्यासाठी या दिवशी काही विशेष उपाय केले जातात। या दिवशी कावळ्यांना अन्नदान करणे शुभ मानले जाते। याशिवाय असे केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात। हा उपाय प्रत्येक अमावस्येला केल्यास सर्व ग्रह स्वतःसाठी अनुकूल होऊ शकतात। धार्मिक मान्यतेनुसार सर्व पित्री अमावस्येला काळ्या गाईला मोहरीच्या तेलाची भाकरी खाऊ घातल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते। अशा परिस्थितीत काळी गाय न मिळाल्यास तुम्ही कोणत्याही गायीला भाकरी खाऊ घालू शकता। सर्व पित्री अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते। याशिवाय शनिदेवही त्यामुळे प्रसन्न होतात। गरजूंना मदत केल्याने भगवान शनी खूप प्रसन्न होतात। त्यामुळे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी गरिबांना भोजन द्यावे। ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्यू तिथी आठवत नाही ते सर्व पितृ अमावस्येला त्यांचे श्राद्ध करू शकतात। या दिवशी ब्राह्मणांना भोजनदान करण्याची पद्धत आहे। ब्राह्मणांना भोजनदान दिल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे। अंघोळ करून शुद्ध आचरणाने स्वयंपाक तयार करा। स्वयंपाक सात्विक असावा आणि त्यात खीर असावी। पितरांच्या फोटोला हार घालावा, त्यांची पूजा करावी व घरी बनविलेला अन्नाचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा। सर्व पित्री अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा। दिव्यात लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी। तुम्ही कापसाची वात बनवल्यावर त्यास कुंकवाने लाल रंग देऊ शकता। तसेच दिव्यात थोडे केशर आणि काळे तीळ टाका। असे केल्याने तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी चुकून झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागावी आणि असं कोणतेही काम करू नये ज्यामुळे पितर नाराज होतात। असं म्हणतात की पितरांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे, म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना खूप आशीर्वाद देतील। पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गाईला नैवेद्य खाऊ घालू शकता। असे मानले जाते की पितृपक्षात जर एखाद्या व्यक्तीने गाईला काही खायला दिले तर त्याचे शुभ फळ प्राप्त होते। मंडळी, सर्व पितृ अमावस्येला आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे आणि त्यांना पाण्याने नैवेद्य दाखवा। यासाठी तुम्ही काळे तीळ, कुशा, पांढरी फुले आणि तांदूळ वापरा। शंखातून पितरांना जल अर्पण करा, यामुळे त्यांना समाधान मिळते। जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तुमच्या शब्दाने संतुष्ट करू शकता। यासाठी तुम्ही तुमच्या पितरांचे ध्यान करून म्हणावे, हे पितृदेव, मी माझ्या शब्दाने तुम्हा सर्वांना तृप्त करतो। तुम्हा सर्वांचे समाधान हो। ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र, शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते। याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते, ग्रहस्थिती सुधारते, आर्थिक स्थिती मजबूत होते। मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या, त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते। लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगण्यात आले आहेत। मंडळी, अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी।
यासाठी फार नाही तर केवळ 1 चमचाभर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावी। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल। यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल, तिचा आशीर्वाद मिळेल। गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता। मंडळी, अमावस्या श्राद्धात जेवणात तांदळाची खीर आणि उडदाच्या डाळीचे बोंड असणे आवश्यक आहे। भोजन देण्याची व श्राद्ध करण्याची वेळ दुपारची असावी। ब्राह्मणाला भोजन देण्यापूर्वी पिंडदान करावे। ब्राह्मणाला श्रद्धेने अन्नदान करा, त्यांना दक्षिणा द्या। नंतर घरातील सर्व सदस्यांनी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी। मंडळी, गेलेली व्यक्ती आणि वेळ कधीच परत येत नाही। कोणाचे आभार मानायचे राहून जातात तर कोणाची माफी, बरेच काही बोलायचे सांगायचे राहून जाते। अशा आपल्यातून निघून गेलेल्या आप्तस्वकीयांशी संवाद साधण्याचा, ऋणनिर्देश करण्याचा आणि मनात दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा काळ म्हणजे पितृ पंधरवडा आणि त्याचा समाप्तीचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या। मंडळी, आपण स्वतःला स्वयंभू समजत असलो तरी तो आपला भ्रम आहे। आपल्या जडणघडणीत अनेक लोकांचा हात असतो। साधा प्रवास करत असताना आपल्याकडे जरी मर्सडीज असली तरी प्रवासाचा रस्ता काच खळग्यांनी भरलेला असेल तर प्रवासाचा आनंद घेता येत नाही। पण तोच जर एखादा रस्ता गुळगुळीत असेल तर मात्र प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो। त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याची गाडी भरधाव वेगाने जावी यासाठी आपल्या पूर्वजांनी तो मार्ग सुकर करून ठेवला आहे। मग या प्रवासात त्यांची आठवण ठेवून त्यांचे आभार तर मानले पाहिजेतच ना। म्हणून तर वाहनांच्या मागे आई वडिलांची पुण्याई, दादाचा आशीर्वाद, आजीची माये वगैरे लिहिलेले नजरेस पडतात। पूर्वजांची स्मृती जागृत ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी धर्मशास्त्राने पितृ पंधरवड्याचा काळ निश्चित केला आहे। मंडळी, श्राद्ध कर्म करताना कोणतीही गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर असेल असे वाटत असेल तर त्यावरही तोडगा आहे। सर्व पितृ अमावस्येला त्या समस्त पुण्यात्म्यांचे मनापासून स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद मागावेत। एखाद्या गोष्टीबद्दल क्षमा मागायची असल्यास त्याची मनापासून कबुली द्यावी। आपले पूर्वज मोठ्या अंतकरणाने आपल्याला आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे। त्या आशीर्वादामुळे नकारात्मकता संपून आयुष्य आशादायी वाटू लागते। पूर्वजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्यालाही जगण्याची नवी प्रेरणा मिळते। त्यांच्याकडून कळत नकळत घडलेल्या चुका टाळता येतात आणि आपला प्रवास आनंदमयी होतो, असं अनेक ग्रंथांमध्ये धर्मशास्त्र अभ्यासकांनी नमूद केलं आहे।